चला बघूया बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. बँकेविषयी आणि त्या बँकेत असणारं सरळ व्याज याविषयी माहिती बघूया. पहिल्यांदा बघूया बँक. या चित्रावरून तुमच्या लक्षात आलं की हे बँकेचं चित्र आहे. तुम्ही कधीतरी कोणाबरोबर तरी बँकेत गेलेले असणारच. तर अशा प्रकारचे बँकेत व्यवहार चालतात बघा. प्रत्येक ही खिडकी असते, त्या खिडकीला नाव दिलेलं असतं. सेव्हिंग, करंट, एफ-डी, फिक्स्ड डिपॉझिट आपण म्हणतो. तर पैशाशी संबंधित आपण दररोजच व्यवहार करतो. पैसा हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटकच आहे. आणि मग हा पैसा योग्य ठिकाणी सेव्ह पण केला जावा आणि गरज पडेल तेव्हा तो मिळावा पण, म्हणून पैसा ठेवण्याचं योग्य ठिकाण असतं बँक. तर या बँकेविषयी अधिक माहिती आपण बघूया. बघा इथे बँकेची व्याख्या केली. काय? अ बँक इज गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज ऑर्गनायझेशन. गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज ऑर्गनायझेशन म्हणजे काय? तर सरकार मान्य शासकीय एक संस्था आहे की जी दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी. ती काय करते? व्यवहार जिच्यामध्ये पैशाशी संबंधित व्यवहार चालतात. इट इज अ फायनान्शियल ऑर्गनायझेशन. ही एक वित्तीय संस्था आहे. फायनान्स रिलेट टू मनी. फायनान्स म्हणजेच काय? पैसा. वी नीड टू बी प्रुडंट इन स्पेंडिंग द मनी वी अर्न. आपण जो पैसा कमवतो तो पैसा काळजीपूर्वक खर्च पण केला पाहिजे. वी सेव्ह मनी फॉर यूज इन द फ्युचर. कारण भविष्यात आपल्याला पैसा लागणार असतो. असं नाही की पैसा कमवला आणि लगेच आजच लागेल. नाही, आपण म्हणतो ना थेंबे थेंबे तळे साचे. पैसे कमवत कमवत मग भविष्यातली तरतूद आपण त्यातून करत असतो. आवर सेव्हिंग आर मीन टू मीट एक्सपेन्सेस ऑन एज्युकेशन. आपल्या भविष्यात लागणारा म्हणजे शिक्षणासाठी लागणारा पैसा असेल, बिल्डिंग अ हाऊस किंवा मेडिकल ट्रीटमेंट असेल, ऑन अवर ऑक्युपेशन सच ॲज फॉर युझिंग इम्प्रूव्ह मेथड्स ऑफ ॲग्रिकल्चर. जसं की शेतीचा विकास करायचा असेल, अशा छोट्या मोठ्या कारणासाठी आपल्याला पैशाची गरज लागते. आणि मग स्मॉल सेव्हिंग मेड रेग्युलरली ॲक्युमुलेट ओव्हर अ पिरियड टू बिकम अ लार्ज अमाऊंट अँड प्रूव्ह युजफुल इन द फ्युचर. आपण ही थोडी थोडी जी सेव्हिंग जे गोळा करून पैसे आपण बँकेत ठेवत असतो त्याच्यातूनच भविष्यात एक मोठी अमाऊंट, एक मोठे प्रकारचे पैसे आपल्याला त्यासाठी उपलब्ध होत असतात. अँड अमाऊंट केप्ट इन बँक रिमेन्स सेफ अँड ऑल्सो ग्रोज ओव्हर द इयर. ग्रोज ओव्हर द इयर. जे अमाऊंट आपण बँकेत ठेवलेली असते ती सेफही असते आणि ती दिवसेंदिवस वाढत पण जाते. आता हे चित्र बघा. या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? स्टुडंट्स आहे, ट्रेडर्स आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे किंवा प्रोफेशनल्स आहे. प्रोफेशनल वेगवेगळे प्रोफेशन करणारे असतात. डॉक्टर्स आहे, त्याच्यानंतर इंजिनियर्स, लॉयर्स, असे वेगवेगळे प्रोफेशन करणारे लोक पण असतील. वुमेन सेव्हिंग ग्रुप, महिलांचा बचत गट असेल, फार्मर्स आहे. हे सगळे या ठिकाणी पैसे ठेवू शकतात, काढू पण शकतात. असं ठिकाण कोणतं? तर ते आहे बँक. बघा इथं विचारलं, इन द अबो पिक्चर हू आर द पीपल शोन टू बी युझिंग बँक सर्व्हिस. कोणतेही पीपल दिसत आहेत तुम्ही बघितलं, आपण आता बघितलं. हे सगळेजण जे आहे त्याच्यात स्टुडंट असेल, ट्रेडर्स असतील, प्रोफेशन करणारे असतील, या महिलांचा बचत गट असेल किंवा शेतकरी वर्ग असेल, हे सगळे बँकेचा उपयोग हा पैसे ठेवण्यासाठी आणि पैसे घेण्यासाठी. हे ॲरोज दाखवलेत बघा. जिथे पैसा ठेवू पण शकता तुम्ही आणि काढू पण शकता. मग हे पैसा ठेवणं आणि घेणं बँकेत असंच चालतं का? नाही. तर हे कशावर चालतं? तुम्ही ज्यावेळेस पैसे बँकेत ठेवता त्यावेळेस बँक तुम्हाला व्याज देतं, इंटरेस्ट देतं ठेवल्याबद्दल पैसे. आणि ज्यावेळेस तुम्ही बँकेकडून पैसे घेतात त्यावेळेस बँक तुम्हाला तुमच्याकडून इंटरेस्ट घेतं पैसे तुम्हाला दिल्याबद्दल. आणि ते वेळेत परत करण्याची जबाबदारी पण कोणाची असते? आपली. तर इथे प्रोजेक्ट वर्क आहे जो आपण आत्ता करू शकत नाही, कारण आता कोविड पिरियड असल्यामुळे बँक पण बंद आहे आणि आपली स्कूल्स पण बंद आहे. बँक चालू आहे पण मग तुम्ही जाऊ शकत नाही, फार महत्त्वाच्या कामाशिवाय बँकेनं व्हिजिट देऊ शकत नाही. पण आपण स्लिप वगैरे तुमच्यासाठी अवेलेबल करू. त्या कशा स्लिप? विड्रॉल स्लिप असतील, एफ-डी करण्याच्या स्लिप असतील, आर-डी करण्याच्या ज्या स्लिप्स असतील, किंवा डिपॉझिट करायची पैसे बँकेत टाकायचे याच्या स्लिप्स ज्या असतील त्या आपण करूया. किंवा तुमच्या पालकांकडे जरी असतील तर त्या तुम्ही फिल करू शकता. कसे बँकेत व्यवहार केले जातात तर ही एक प्रोजेक्ट वर्क आहे, तो आपण नंतर करू. बघा आता आपण बँकेविषयी अजून जास्त बघूया. बघा बँक अकाउंट. जर तुम्हाला बँकेत अकाउंट काढायचं असेल तर काय करावं लागेल? तर प्रूफ ऑफ रेसिडेन्स. तुम्हाला रहिवासी तुम्ही आहात याचा प्रूफ लागेल. त्याच्यात काय काय धरतात ते प्रूफ म्हणून? तर प्रूफ म्हणून त्यांना रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, तुम्ही जिथे राहतात तिथं जे बिल येतं तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं ते, टेलिफोनचं बिल, डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा आयडेंटिटी कार्ड यासारखे तुम्हाला प्रूफ, यापैकी एखादा प्रूफ तुम्हाला लागतो. त्याच्यानंतर त्याच्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणून पण तुम्हाला ओळख दाखवण्यासाठी आधार कार्ड असेल, वोटर्स आयडेंटिटी कार्ड असेल, ज्याला मतदान कार्ड आपण म्हणतो, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, किंवा अजून एखादा प्रूफ सजेस्टेड बाय द बँक, जे बँकेने सुचवलं यापैकी एखादा प्रूफ तुम्हाला लागतो बँक अकाउंट काढण्यासाठी, बँकेत खातं उघडण्यासाठी. अ सेव्हिंग अकाउंट इज मेन टू इंड्यूस हॅबिट ऑफ सेव्हिंग मनी. तुम्हाला सेव्हिंगची सवय लागावी याच्यासाठी बँकेत अकाउंट हे खोललं जातं, काढलं जातं. अँड अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट मनी इन द सेव्हिंग अकाउंट ॲज अँड व्हेन मनी इज अवेलेबल. जेव्हा केव्हा तुमच्याकडे पैसे अवेलेबल असतील तेव्हा तुम्ही त्या बँकेमध्ये पैसे टाकू शकता किंवा बँकेतून पैसे काढूही शकता. ही शी मे ऑल्सो विड्रॉ टेक आउट सम मनी फ्रॉम दॅट अकाउंट ओकेजनली. जेव्हा गरज असेल तेव्हा काढू शकतात. बँक्स गिव्ह अन इंटरेस्ट ऑफ 4% to 6% ऑन द मनी ऑफ द सेव्हिंग अकाउंट. सेव्हिंग अकाउंटमध्ये जे पैसे तुम्ही ठेवतात त्याच्यावर तुम्हाला 4% to 6% तुम्हाला बँक इंटरेस्ट पण देते तुम्ही पैसे ठेवल्याबद्दल. द कस्टमर गेट्स फॅसिलिटीज लाईक अ पासबुक, चेकबुक, ATM कार्ड, मोबाईल बँकिंग, SMS बँकिंग, इंटरनेट बँकिंग टू ऑपरेट द अकाउंट. मग ते अकाउंट तुम्ही कसंही ऑपरेट करू शकता.
आता तर डिजिटल बँकिंग आलं आहे, तुम्ही मोबाईल बँकिंगच्या थ्रू पण करू शकता किंवा ATM कार्ड आहे, ऑटोमॅटेड टेलर मशीन ज्याला आपण म्हणतो, तुम्ही कुठेही पैसे त्यातून काढू शकता. इंटरनेट बँकिंग पण आहे, जिथे तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर सुद्धा तुम्ही घरी बसल्या ट्रान्झॅक्शन व्यवहार करू शकता. We have to fill in certain printed slip to deposit money in an account or withdraw it. तुम्हाला बँकेत जर तुम्ही गेले तर तुम्हाला एक स्लिप भरून द्यावी लागते. पैसे जमा करायचे असले तर जमा करण्याची आणि जर विड्रॉ करायचे असेल तर विड्रॉ करण्याची स्लिप भरून द्यावी लागते. एव्हरी बँक हॅज इट्स ओन डिफरंट फॉर्म्स बट द इन्फॉर्मेशन टू बी गिव्हन इन इट इज द सेम. प्रत्येक बँकेच्या या स्लिप्स जे फॉर्म जे आहे ते वेगळे असतात, पण त्यातील माहिती मात्र सेमच असते, काही फरक नसतो. देर इज अनदर काइंड ऑफ बँक अकाउंट कॉल अ करंट अकाउंट. अजून एक टाईप, वर आपण सेव्हिंग अकाउंट बघितलं, अजून एक टाईपचं अकाउंट असतं ज्याला करंट अकाउंट म्हणतात. मग सेव्हिंग अकाउंट तुम्ही त्याच्यावर इंटरेस्ट भेटतो तुम्हाला 4%, 6%. पण करंट अकाउंट जे आहे ते करंट अकाउंट मनी कॅन बी विड्रॉ फ्रॉम इट एनी नंबर ऑफ टाइम्स. तुम्ही कितीही वेळा बँकेतून पैसे काढू शकता, त्याला लिमिट नाही करंट अकाउंटला. म्हणजे प्रोफेशनलिस्ट आहेत, ती जे व्यावसायिक लोक आहेत ते, त्यांना या करंट अकाउंटची गरज पडते, जे वारंवार व्यवहार करतात. बट वन डज नॉट गेट एनी इंटरेस्ट ऑन द अमाऊंट इन दिस अकाउंट. पण ते ह्या अकाउंटमध्ये तुम्हाला व्याज भेटत नाही, इंटरेस्ट भेटत नाही, कारण तुम्ही बँकेला ते पैसे काही दिवस वापरायलाच देत नाही, कधी पण काढतात पैसे म्हणून. टू गेट मोर इंटरेस्ट वी हॅव टू कीप अ फिक्स अमाऊंट इन अ बँक फॉर अ लॉंगर पिरियड. लॉंगर पिरियड म्हणजे जास्त काळासाठी ज्यावेळेस तुम्ही पैसे बँकेत ठेवतात, कशासाठी? जास्त इंटरेस्ट मिळवण्यासाठी. म्हणजे 4%, 6%पेक्षाही तुम्हाला जास्त इंटरेस्ट पाहिजे असेल तर आपण आपलं जी अमाऊंट आहे ती फिक्स करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त पिरियडसाठी, जेणेकरून तुमची जी रक्कम आहे ती बँक दुसऱ्यांना देऊ शकते आणि त्यांच्याकडून पण इंटरेस्ट घेऊ शकते. म्हणून वी कॅन अवेल द फॅसिलिटी लाईक द फिक्स डिपॉझिट ऑर रिकरिंग डिपॉझिट स्कीम फॉर द पर्पज. आपण फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट जे आहे ते करून जास्तीत जास्त इंटरेस्ट बँकेकडून मिळू शकतो. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट, नेमकं हे इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन बँक कशी करते, कशी मोजले जातं इंटरेस्ट बघा. अकाउंट होल्डर ऑफ अ बँक आर पेड सम अमाऊंट फॉर कीपिंग देअर मनी इन द बँक. बघा, अकाउंट होल्डर जे आहे तो पेड सम, काही अमाऊंट बँकेला मनी इन द बँक, म्हणजे तुमचे पैसे बँकेत ठेवतात तर बँक तुमच्याकडून काही खातं चालवण्यासाठी थोडेफार पैसे घेते. तुम्हाला पैसे फिक्स ठेवावेच लागतात किंवा वर्षाला 6 महिन्याला काही चार्ज पण बँक तुमच्याकडून घेत असते. ऑन द अदर हँड पीपल हू बॉरो फ्रॉम अ बँक आर चार्ज अन अमाऊंट फॉर द यूज ऑफ द मनी लोन टू देम. आणि अजून कशातून महत्त्वाचं बघा, तुमचं खातं उघडलं म्हणजे त्याला फार कमी पैसे, म्हणजे नगण्य अशी फीस घेतली जाते, ज्याला आपण म्हणूया की फार कमी प्रमाणात तुमच्याकडून पैसे घेतले जातात. पण बँकेला खरे पैसे कशातून भेटतात? तर जे पैसे बँकेकडून बॉरो करतात, उसने घेतात फ्रॉम अ बँक, आर चार्ज अँड अमाऊंट फॉर द यूज ऑफ मनी लोन टू देम. त्यांच्याकडून बँक काय घेते? चार्ज लावते त्यांना, त्यांच्याकडून जे लोन दिलेलं आहे त्याच्याकडून इंटरेस्ट घेते. सच अमाऊंट्स आर कॉल इंटरेस्ट. या अमाऊंटलाच काय म्हणतात? इंटरेस्ट, व्याज म्हणतात. द मनी डिपॉझिटेड इन द बँक ऑर द मनी लेंड बाय अ बँक टू अ बॉरोवर इज कॉल प्रिन्सिपल. आपण बँकेत जे पैसे ठेवतो किंवा बँक उसने म्हणून जे पैसे देते त्यालाच प्रिन्सिपल म्हणतात. मराठीत त्याला म्हणतात मुद्दल. मराठीत काय म्हणतात? मुद्दल. व्हेन कॅल्क्युलेटिंग इंटरेस्ट ऑन अ डिपॉझिट ऑर लोन, द रेट ऑफ इंटरेस्ट इज गिवन फॉर एव्हरी 100 रुपीज. एव्हरी 100 रुपीज हा इंटरेस्ट रेट जो दिलेला असतो बँकेने तो 100 रुपीज, पर्सेंट म्हणतो ना आपण, सेंट म्हणजेच काय, 100 रुपीजला, प्रत्येक 100 रुपयाला हा इंटरेस्ट लावलेला असतो. दॅट रेट ऑफ इंटरेस्ट इज फॉर गिवन पिरियड ऑफ टाईम. तो दिलेल्या पिरियडसाठी तो इंटरेस्ट घेतला जातो. रेट ऑफ इंटरेस्ट पर्सेंट पर ॲनम. बघा, रेट ऑफ इंटरेस्ट हा पर्सेंट पर ॲनम. तर कसा रिटर्न ॲज कसा लिहिला जातो बघा, PCEA, म्हणजेच पर्सेंट पर ॲन्युअल. म्हणजे प्रत्येक 100 रुपयाला प्रत्येक वर्षासाठी किती इंटरेस्ट रेट आहे तो ठरवते बँक. गिव्ज द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट ड्यू ऑन एव्हरी 100 रुपीज फॉर अ पिरियड ऑफ 1 इयर दॅट इज ॲन्युअली. एका वर्षासाठी हा रेट बँक घेते, त्याला ॲन्युअली, वार्षिक दर असं म्हणतात. मग बघूया आपण सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट कशाला म्हणतात किंवा कसा काढते बँक? बघा, आपण बघितलं की दर 100 रुपयाला दर वर्षासाठी बँक ही इंटरेस्ट घेत असते. मग तुम्ही जेवढ्या प्रमाणात पैसे घ्याल किंवा पैसे टाकाल तेवढ्या प्रमाणामध्ये बँक त्या 100च्या पटीत तुमच्याकडून इंटरेस्ट घेत असते. सिम्पल इंटरेस्ट बघूया आपण. तर इन दिस क्लास वी शॅल लर्न ओनली अबाउट द इंटरेस्ट चार्ज फॉर 1 इयर. एका वर्षासाठी जो इंटरेस्ट लागणार आहे तो आपण या इयत्तेमध्ये बघणार आहोत. धिस इज सिम्पल इंटरेस्ट, त्याला सिम्पल इंटरेस्ट असं म्हणतात. द इंटरेस्ट चार्ज फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाईम कॅन ऑफन बी क्वाईट कॉम्प्लिकेटेड. जास्त वर्षासाठी जर चार्ज आपल्याला काढायचं असेल किंवा इंटरेस्ट काढायचं असेल तर हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. ते आपण दॅट रेट इज डिफरंट फॉर सिम्पल, ते सिम्पल इंटरेस्टपेक्षा वेगळे प्रकारे काढलं जातं. मराठीत त्याला चक्रवाढ व्याज असं म्हणतात. ते आपण पुढच्या इयत्तेत तुम्हाला शिकवणार आहोत. या इयत्तेत आपण फक्त सिम्पल, साधं सरळ व्याज आपण बघणार आहोत. तर कसं काढलं जातं बघूया आपण. बघा, उदाहरणाच्या साहाय्याने बघूया. इथं एक उदाहरण दिलेलं आहे बघा. विनीता डिपॉझिटेड ₹15,000 इन बँक फॉर 1 इयर ॲट ॲन इंटरेस्ट रेट ऑफ 7%
7%, हाऊ मच इंटरेस्ट विल शी गेट ॲट द एंड ऑफ द इयर, आणि तिला वर्षाच्या शेवटी किती इंटरेस्ट भेटेल बघा. इन दिस एक्झाम्पल द प्रिन्सिपल इज 15,000, पिरियड इज 1 year, अँड द रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेलं आहे तुम्ही पुस्तकात पण बघू शकता तुमच्या. रेट ऑफ इंटरेस्ट इज 7% पर ॲन्युअल. इफ प्रिन्सिपल इन्क्रीजेस इंटरेस्ट इन्क्रीजेस. बघा, प्रिन्सिपल जर वाढलं तर इंटरेस्ट पण वाढेल, बरोबर की नाही, कारण प्रिन्सिपलवरच इंटरेस्ट लागतो. दॅट इज इंटरेस्ट इन्क्रीजेस इन प्रोपोर्शन टू द प्रिन्सिपल. प्रोपोर्शन मीन्स प्रमाण, त्या प्रमाणामध्येच प्रिन्सिपल जसं वाढेल त्या प्रमाणामध्ये इंटरेस्ट पण वाढत जाईल. प्रिन्सिपल वाढलं इंटरेस्ट वाढेल, कारण हा इंटरेस्ट रेट हा % आहे, पर 100 रुपीजवर आहे. जेवढं तुमचं प्रिन्सिपल वाढेल तेवढा इंटरेस्ट पण वाढणार आहे, एवढं हे लक्षात ठेवा. लेट अस सपोज दॅट द इंटरेस्ट ऑन द प्रिन्सिपल ऑफ 15,000 इज एक्स. समजूया आपण की एक्स धरूया, प्रिन्सिपल माहीत नाही आपल्याला काढायचं, तो एक्स म्हणूया. ऑन प्रिन्सिपल ₹100, द इंटरेस्ट इज 7, आणि आपल्याला दिलेलं आहे 100 रुपीजला किती 7% दिलेलं आहे ना, 7 रुपीज दिले 100ला. मग सोपं आहे, आपण प्रोपोर्शनमध्ये जसं सोडवलं तसंच हे सोडवणार आहोत. बघा, वी शॅल टेक द रेशो ऑफ इंटरेस्ट टू प्रिन्सिपल, राईट इट इन 2 forms अँड ऑप्टेन अँड इक्वेशन. 2 फॉर्ममध्ये, आणि मग आपल्याला त्यातून इक्वेशन मिळणार आहेत. बघा, एक्स अपॉन 15,000, बरोबर. माहीत नाही आहे आपल्याला 15,000ला किती इंटरेस्ट लागणार माहीत नाही, पण 100ला माहीत आहे. 100ला किती आहे 7. तर मग सोडवा 15,000. आता इकडेच 15,000 काढण्यासाठी आपण इकडे मल्टिप्लाय 15,000 करूया. इकडे गेलं म्हणून इकडे पण 15,000 करावं लागेल. 15,000 गेले, राहिला एक्स, आणि मग एक्स इज इक्वल टू 0 0 गेले. 15 7 जा 105. सो आन्सर इज 1050. विनिता विल गेट अन इंटरेस्ट ऑफ 1050. तर तिला किती इंटरेस्ट लागेल विनिताला? 1050 इंटरेस्ट लागेल, बरोबर, 1 yearसाठी. अजून एक बघूया एक्झाम्पल. बघा, विलासराव बॉरो 20,000 फ्रॉम अ बँक ॲट अ रेट ऑफ 8% पर ॲन्युम. व्हॉट इज द अमाऊंट ही विल रिटर्न टू द बँक ऑफ द एंड ऑफ द इयर. शेवटी, वर्षाच्या शेवटी किती त्याला ही विल रिटर्न टू द बँक, अमाऊंट किती पैसे देणार. आता इथे इंटरेस्ट नाही, तर पूर्ण रक्कम किती परत करावी लागेल ते यांनी विचारलं आहे. इन दिस एक्झाम्पल द प्रिन्सिपल इज 20,000, रेट इज 8% पर ॲन्युअल. 8 झालं आहे बघा, प्रत्येक बँकेचा इंटरेस्ट रेट वेगळे असतात. दॅट इज ₹8 इज द इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल, ₹100 फॉर 1 year. 8% पर ॲन्युअल, याचाच अर्थ काय, 100 रुपयाला एका वर्षासाठी ₹8 असा त्याचा मिनिंग झाला. हां, बघा, लक्षात घ्या, सोपं आहे, अवघड नाही. सो इंटरेस्ट इन्क्रीजेस इन प्रोपोर्शन टू द प्रिन्सिपल, दॅट इज रेशो ऑफ इंटरेस्ट टू प्रिन्सिपल रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे काय, इंटरेस्ट इन्क्रीजेस इन प्रोपोर्शन टू द प्रिन्सिपल. आपण वरतीच बघितलं, प्रिन्सिपलच्या प्रमाणामध्ये इंटरेस्ट पण वाढत असतो. दॅट इज रेशो ऑफ इंटरेस्ट टू प्रिन्सिपल रिमेन्स कॉन्स्टंट. रेशो म्हणजे प्रमाण जे आहे ते सेमच राहतं, बरोबर. जे रेशो ऑफ इंटरेस्ट, व्याजाचं जे प्रमाण आहे प्रिन्सिपलशी ते सेमच असतं. जसं प्रिन्सिपल वाढत जाईल तसंच व्याज पण वाढत जाणार आहे, सेम असतं प्रोपोर्शन. लेट अस राईट द रेशो ऑफ इंटरेस्ट टू प्रिन्सिपल इन 2 ways अँड ऑप्टेन अन इक्वेशन. 2 प्रकारे आपण लिहू शकतो. बघा, लेट इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल 20,000 रुपीज बी एक्स रुपीज. इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल 100 रुपीज इज ₹8. बघा, 20,000ला इंटरेस्ट एक्स लिहिला आहे, माहीत नाही, आणि 100 रुपीजला किती आहे 8. सो 20,000 जर काढायचे असेल आपल्याला, फक्त एक्स ठेवायचा, तर इकडे मल्टिप्लाय 20,000 करा. इकडे 20,000 केले म्हणून या बाजूला पण इक्वेशन शिकलोय आपण, दोन्ही बाजूला समान करावं लागेल. मग 20,000 गेले, 0 0 गेले, किती आले 200 मल्टिप्लाय 8 किती आले 1,600. मग आता हे झाला इंटरेस्ट, हा काय झाला 20,000वरचा एका वर्षाचा 8%नी इंटरेस्ट झाला. तर आपल्याला पूर्ण अमाऊंट किती रिटर्न करावी लागेल, यासाठी काय प्रिन्सिपल जी मुद्दल आहे त्याच्यात हा इंटरेस्ट मिळवावा लागेल. तर मिळवला तर किती झाले 20,000 प्लस 1,600 किती झाले 21,600. बघ, अतिशय सोपं आहे. अशा रीतीने तुम्ही प्रॅक्टिस सेट 35 पण सोडवायचा आहे. सोपे 4 उदाहरण आहेत बघा, सोडवायचे तुम्ही. ओके, ऑल द बेस्ट.